40,000ची मोटर गेली फुकट आता. 40,000 रुपये घाटाला. एवढी मोठी मोटर जळली. बॅग पॅकिंग झाली, जवळपास झालीच आहे. हे इकडे सर्व कपडे आहेत. ही दिव्यांची. नमस्कार मंडळी, आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुदाम जोगले तुमचं सर्वांचं आपल्या सुदाम जोगले या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे, ते देखील दुपारी. आणि दुपारचे वेळे आता मी जाणून घेते कडावला जायचे. कडावला केस दाढी मस्त छानशी करत होतो. खूप दिवस झालं दाढी करायला भेटले, केस कापायला भेटले नाही, केस देखील खूप वाढलेत. सो आज जातो पहिल्यांदा कडावला संकेत करत. संकेत करत देखील गर्दी असणार, रविवार म्हटलं तर गर्दी तर खूपच असते त्याच्याकडं. सो चला जाऊन बघू गर्दी की आपण मग बाजारात जाऊ. बाजारामध्ये बघूया काय मच्छी वगैरे असेल तर मच्छी वगैरे घेऊ. अजून 1-2 कामं ती देखील करू, कारण ती काम जे काही 2-3 गोष्टी दुसऱ्या अजून घ्यायच्या ते कशासाठी काय ते तुम्हाला मी पुढे सांगणार आहे. याच ब्लॉगमध्ये पुढे सांगणार आहे मी. सो आता पहिल्यांदा चला निघूया कडावला जायला. गणेगाववरून परत राईट. गाईज आता ना संध्याकाळी गेले, कडावला गेलो, मस्त छान असे केस दाढी देखील केली. तिथे मी काय शूटच नाही केला, व्हिडिओ ते म्हणली, कारण उशिरा गेलो आणि त्यानंतर गर्दी देखील भरपूर होती. तर मला विचार झाला की केव्हा मला केस आणि दाढी होती. त्यानंतर बाजारात गेलो, बाजारात थोडीशी खरेदी केली, मच्छी वगैरे घेतली, मच्छी देखील घेऊन आलो घरी. आणि आता संध्याकाळी ना भूक लागली आणि किती म्हणलं होती कांदा पोहे. सो आता मी कांदा पोहे खातो आहे. बघा हे पाहिजे आणखी म्हणलं होतं कांदा पोहे. सो आता मी कांदा पोहे खातो आहे छान असे. त्यानंतर दाखवतो अंकिता काय करते. मस्त छान असा बागडा फ्राय वगैरे, कारण मार्गशीर्ष महिना देखील निघत आहे. त्याच्यामुळं आजचा दिवस रविवार मस्त छान असा नॉनव्हेज खाण्यावर आहे. त्याच्यामुळे अंकिताला बागडं खायची इच्छा होती. आणि दुसरा शिजवला काय वाम बांधलेली. सो असं वगैरे आज मेन्यू आहे जेवणाचा. सो तुम्हाला दाखवतो. चला काय तिकडं मस्त छान असे मच्छी शिजायला ठेवलेली अंकिताने. आणि त्यानंतर इकडे बागडा फ्राय करायसाठी मस्त असं छान असं मॅरिनेशन करून घेऊ. हळद टाकले, मिरची पावडर, मीठ टाकले, सर्व काय टाकले. अजून बाकी टाकायचे. आपण आंबट पण आहे ना आपल्याकडे ना कोकम आगल नाही ना, त्याच्यामुळे आपण लिंबू टाकूया. लिंबू तर दिसत पण नाही. लिंबू दिसतोय मला ना. तसं मॅरिनेट होऊ द्या ना, त्यानंतर आपण फ्राय करू मस्त छान असे. मॅरिनेट झाल्यानंतर मस्त फ्राय करू ना, मग नसून खाणं. खूप दिवसानंतर आता बागडा फ्राय खायला भेटला आता. चला काय रे वा, फायनली आपलं बागडं देखील फ्राय करायला चालू झाले दादा. मस्त फ्राय एकदम कडक खायला पाहिजे असतील ना मध्ये यांची. काही दिव्यांची बघा कुठे जाऊन बसली. चल निघ बाय लवकर तिथं. कुठं बसायचं नाही. चल लवकर निघ बाहेर. इकडं बघ, इकडं माझ्याकडे बघ. चल लवकर बाहेर. कुठं जाऊन बसायचं नाही. बाय नाही नको, बाहेर निघ. चल जेवायचं तुला. चल बाहेर निघ. चला काय आता आम्ही देखील जेवायला बसतो. दिव्यांचे जेवण झालेलं आहे. दिव्यांची मस्त छान असे जेवले. त्या ताटामध्ये मी देखील जेवायला घेतलं आहे. बोल हाय. जेवली तू? ठीक आहे. चला आता दिव्यांची होती मी जेवलो. दिव्यांच्या ताटामध्ये मी देखील जेवायला घेतलं आहे. सो चला या आता तुम्ही देखील जेवायला मस्त छान असे मच्छीचा बेत आहे. कारण खूप दिवसानंतर आता खूप दिवस मच्छी खायला भेटत नाही. खूप दिवसानंतर नाही तर खूप दिवस मच्छी असं नॉनव्हेज खायला भेटत नाही. मार्गशीर्ष महिना निघणार त्याच्यामुळे ना दिव्यांची. तर गाईज आता मी तुम्हाला दाखवणार आहे. मी ऑनलाईन ना एक बॅग मागवली. थोडक्यात तुम्ही क्लिप जर की बघाल, मी कडावला ते ब्लॅक बॅग मी ती कडावला बॅग पिकअप केली. ती जाऊन घेतली होती. सो तो फ्लिपकार्टला काय माझ्याकडे आलं नव्हतं, त्याच्यामुळे मला टाईम नव्हता, त्यामुळे मी ती जाऊन घेतली. आणि त्यानंतर तुम्हाला आता मी ती बॅग पूर्ण खोलून दाखवतो. तिला काय एवढी तुम्हाला दाखवलं नाही. सो आता मी पहिल्यांदा तुम्हाला खोलून दाखवतो बॅग कशासाठी घेतली काय ते तुम्हाला नंतर सांगतो. थोड्यानंतर त्यानंतर तुम्हाला बॅग दाखवतो. तिकडे आहे हा खोका आणि दिव्यांशी चेक करते. चला काय आहे बा ही बॅग आता तुम्हाला दाखवतो थोड्यात. कशी बॅग येते हे पा चांगली दिसते. आता तुम्हाला मी खोलून दाखवतो. तर ही बॅग आपण मागवली होती ऑनलाईन. कशावर मागवली? ही ब्लॅक बॅग आपण फ्लिपकार्टवर मागवली होती. कुठं आले नाही बोलायचं नाही. अशा प्रकारे बॅग आहे. सो काय जी बघा ही अशा प्रकारे बॅग आहे. ती बसली मग त्याच्यावरती काय दिव्यांशी नाही बघा. चला हे बघा अशा ही बॅग आहेत. मस्त दिसाल तर ठीक आहे, पण मी सफारीची मागवली ना ती लय पाहिजे होती. ठीक आहे आपल्या 2-4 माणसांसाठी 2-3 माणसासाठी ठीक आहे चांगली. तर मी आहे पमोस होते आणि आता तुम्हाला दाखवणार काय करणार. नदी जायची आम्हाला. नदी कशासाठी तर मोठा नुकसान झालेलं आहे. मशीन झालेली नदीवरती पंपाची.
सो ती चालली तर आपल्याला ती चेंज करते. ती चाललेली तिकडचे. आता इथून आम्हाला घ्यायचे तिकडून गणेश आणि मंगेश येतो. सो मग गणेश आणि मंगेश आला का आम्ही जाणार आहोत नदीवरती. पंपाची मोटर आहे आता ही. हे भाई ही मोटर ही किर्लोस्कर कंपनीची आहे. पण पाण्याच्या आतमधली एक नंबर भारी मशीन ही घेऊन जाते आपल्याला. आणि तिथं ती आहे ती चेंज करू. सो आता इथं आहे ना ही घेऊन जाते आणि ती चेंज करू. ही टाकायची ती काढून आणि परत घेऊन यायची. थोड्या वेळानंतर जाऊ आता गणेश आल्यावर. सो काय जे आपण आता मोटर आणलेली नदीवरती. सो आपण नदीवरती मोटर तर घेऊन आलो. आता बघू गणेश आणि मंगेश देखील आलेले. सो गाडीवरती आणली. वजन भरपूर पण ठीक आहे. रस्ता पहा अशा रस्त्यात गाडीवरती आणली मोटर ना. हे बघा हे दोघं जण आलं आता. गाडी कुठं टाकता का तुम्ही रे? माहीत नाही काय नाही तुम्हाला. कामाला आलं बघा. पार्टी ठरली तेव्हा तो आलं. तसं आलंच नसतं तो. पार्टी ठरली ना त्याची चायनीजची. त्याच्यामध्ये आलाय मोटर उतरा नाही. सो काय आता आपण नदीवरती आहोत. नदीवरती आलो आहोत. हे बा तुझा दाखवू खालतानी. तू बसला कशाला? हे बा नदीवरती वातावरण लय भारी आहे. आणि गणेश बोलतो इकडे दाखव. बोलतो गणेश काय उठला रे तुला? ही मोटर झालेली आपली तुम्हाला ती दाखवते बघा. लय मोठा घाटा आला. लय मोठा घाटा आला. 40,000ची मोटर गेली फुकटाचा. 40,000 रुपये घाटा आला. एवढी मोठी मोटर जल्ली. आता हिला चेंज करायची आपल्याला. काढायची दुसरी लावायची. इंजिनियर गणेश नदीच्या इथे आणून तर ठेवलेली आहे. आणि आता आपण तिला काढून टाकणार. गणेश पण आला. गणेशला मदत करायला बोललो आम्ही. का माणसं कमी होती ना. ती एक ना दोन माणसाची नाही. हा तू किर्लोस्कर कंपनी आहे इंजिनियर. काय रे किर्लोस्कर कंपनीची होती. मासं पकडायला यायला पाहिजे गणेश आपण इकडं. नदीवरती ना मासं चिंबोर वगैरे भरपूर भेटतात नदीला. आपण बऱ्याच वेळेला पकडल्या चिंबोऱ्या. त्या मासं पण दिसतात बारीक बारीक याच्या आतमध्ये. याच्या आतमध्ये बारीक बारीक मासं दिसतात. हे बाय दिसतात का नाही माहित नाही पण आहेत आतमध्ये. इकडे बाहेर काढल्यात हिला आम्ही. चला काय जातं संध्याकाळची वेळ आहे. आणि संध्याकाळचे ब्लॉग पुन्हा कंटिन्यू केला. दुपारी मुंबई तसंच नदीवरती गेलो होतो. मोटर वगैरे उतरली. 40,000 नुकसान देखील झालं आहे. मग मोटर झालेली. स्वतः संध्याकाळची वेळेस आता फॅमिली ट्रिप जाणार आहे आमची. त्यासाठी सर्व पॅकिंग करायला घेतले. पॅकिंग काय काय तुम्हाला दाखवतो. बॅग मस्त सेटअप केला आम्ही. तर आता पॅकिंग करतो पहिल्यांदा तुम्हाला दाखवतो थोडक्यात. त्यानंतर आम्ही कुठे जाणार काय तुम्हाला ते पुढच्या ब्लॉगमध्ये सांगणार. सो आता हा ब्लॉगमध्ये तुम्हाला पॅकिंग दाखवतो. सो भाई इकडे पॅकिंग करायला घेतलं सर्व कपडे वगैरे. इकडं माझं वगैरे शर्ट वगैरे पॅन्ट वगैरे. तिकडे जॅकेट वगैरे. एक जॅकेट देखील पाठी घेतली नॉर्मल. त्यानंतर इकडं मुलींचे कपडे देखील आहेत. सो आणि इकडे अंकिता बसलेली अशी. अंकिताने बाकीचं तर केलेलं आहे सर्व. आता चला पॅकिंग करायला घेतो मी. फायनली काहीच बॅग पॅकिंग झाली. जवळपास झालीच आहे. हे इकडे सर्व कपडे आहेत. ही दिव्यांची पर्स पण तिने पाठी ठेवली बघा बॅगमध्ये बसून. त्यानंतर कपडे इकडे टॉवेल देखील घेतले आम्ही. हे पॅन्ट इकडे माझे कपडे शर्ट वगैरे. त्यानंतर इकडे बऱ्यापैकी भरपूर काय आहे. सो अशी पूर्ण आपली बॅग रेडी झाली आता उद्याच्या ट्रिपसाठी. तर काही आपली बॅग वगैरे पॅकिंग झाली. सर्व काय झालं आहे. आता व्हिडिओ देखील मला एडिटिंग करायची. सो व्हिडिओ एडिटिंग करण्याच्या आधी ही व्हिडिओ देखील आपण इथे सांगूया. आम्ही फिरायला कुठे जाणार ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. आता ही व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघाल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला असे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू. चला बाय बाय.